मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हरभरा आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील काहीशी सुधारणा दिसून आली। आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे $10.07 प्रति बुशेल्सवरती होते, तर सोयाबीनचे वायदे $323 प्रति बुशेल्सवरती होते। देशातील बाजारातही भाव आज कायम होते। प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव 4,500 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान काढले होते, तर बाजारात सोयाबीनची खरेदी 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान सुरू होती। सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। कापसाच्या भावातील चढउतार कायम आहेत। कापसाचे वायदे कालच्या तुलनेत आज काहीसे वाढले होते, परंतु भाव पातळी आजही 70 सेंटपेक्षा कमी होती। आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे 69.65 सेंट प्रति पाऊंडवरती होते, तर देशातील नोव्हेंबरचे वायदे काहीसे कमी होऊन 57,500 रुपये प्रति खंडीवर होते। बाजार समित्यांमधील कापूस आवक नगण्य पातळीवर पोहोचली आहे, तरीही कापसाचे भाव 6,900 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान होते। कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। कांद्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी वाढ झाली आहे। नाफेडने बाजारात कांद्याची विक्री सुरू केल्यानंतर कांद्याच्या भावात नरमाई आली होती, मात्र बाजारात पुरवठा कमी असल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली। कांदा मार्केट 3,500 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान होते। बाजारातील कांदा आवक कमी आहे, तसेच नाफेडमधील स्टॉकही मोठ्या प्रमाणात नाही, त्यामुळे बाजाराला आधार मिळाला। कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे। देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे। सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पण स्टॉकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत। परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे। बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे, पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे। तसेच आयात मालही येत आहे, त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढउतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। तुरीचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे। तुरीला वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाला होता, तसेच आयातही सुरू आहे, याचा दबाव दरावर आला, पण भाव 10,000च्या दरम्यान राहिले होते। मात्र सणांची मागणी वाढल्याने तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून वाढले आहेत। तुरीचा सरासरी भाव 10,000 ते 10,700 रुपयांच्या दरम्यान आहे। तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात चढउतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।